माझ्यासाठी तो दिवस एखाद्या मोठ्या आनंदापेक्षा कमी नव्हता, कारण मला एका बँकेत राखणदाराची नोकरी मिळाली होती. आनंद याचा होता की मी आता माझ्या आई-वडिलांचा आधार बनेन आणि माझ्या बहिणीलाही छान शिकवेन. माझं नाव विवेक आहे आणि मी मुंबई या सुंदर शहरात राहतो. माझी एकच लाडकी बहीण आहे. तिचं नाव आहे प्रीती. प्रीती माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे ती आई-वडिलांची आणि माझी देखील खूप लाडकी होती. माझे तर तिच्याचेच प्राण होते. प्रीतीचे हायस्कूल फार उत्तम गुणांनी पास केले. ती अभ्यासात तरबेज होती, म्हणून पुढेही शिकायची तिची इच्छा होती. पण घरची परिस्थिती तशी करू देणारी नव्हती. त्या दिवसात मीही घरीच बसलेलो होतो. माझ्याकडेही नोकरी नव्हती. वडिलांचं एक छोटं किराणा दुकान होतं, जिच्या जोरावर आमच्या घरचा खर्च कसाबसा भागायचा. परिस्थिती पाहून प्रीतीने पुढे शिक्षण न करण्याचा निर्णय घेतला. पण मला माहित होतं की तिच्या मनात अजूनही शिकायची इच्छा आहे. मी या गोष्टीवर वडिलांशी बोललो, तर ते म्हणाले, इतकं शिकून काय करणार? शेवटी घरकामच करायचं आहे ना. मी सरकारी महाविद्यालयाबद्दल शोध घेतला, तर प्रवेश फी 50,000 रुपये होती. मी माझ्या मित्रांकडून 50,000 रुपये उसने आणले आणि प्रीतीला म्हटलं, तयार हो. ती म्हणाली, दादा कुठे जायचंय? मी म्हणालो, लवकर तयार हो, आज आपण कॉलेजमध्ये तुझी प्रवेश करून घेऊ. ती म्हणाली, दादा प्रवेश फी कुठून आणली? बाबांनी तर म्हटलं आहे की जितकं शिकलीस तेवढं पुरेसं आहे. मी म्हणालो, तू काळजी करू नकोस, मी बाबांशी बोलून ठेवतो आणि फीचाही बंदोबस्त केला आहे. काही मित्रांकडून पैसे आणले आहेत. मला नोकरी मिळाली की मी त्यांना परत देईन. तू फक्त कॉलेजला जायची तयारी कर आणि मन लावून अभ्यास कर. मी तुला खूप उंचीवर पाहू इच्छितो. तेव्हा प्रीती म्हणाली, नाही दादा, मी वडिलांच्या परवानगीशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश घेणार नाही. रात्री बाबा आले तेव्हा प्रीतीने त्यांना जेवण दिलं. जेवण झाल्यावर मी वडिलांच्या जवळच्या 4 पायरीवर बसलो आणि म्हणालो, बाबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ते म्हणाले, हो बाळा, सांग. मी म्हणालो, जर तुमची परवानगी असेल तर मी प्रीतीचं कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो. फीचा मी बंदोबस्त केला आहे. तुम्हाला माहीत आहे तिला शिकायची किती आवड आहे. घरच्या परिस्थितीमुळे तिच्या इच्छा दाबल्या जाऊ नयेत. मोठा भाऊ म्हणून तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. वडील म्हणाले, विवेक, पाहून घे. त्यांनी खिशातून काही पैसे काढून मला द्यायला लागले. मी म्हणालो, बाबा, माझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही तुमच्याकडे ठेवा, गरज पडली तर मी घेईन. मी थेट प्रीतीकडे गेलो आणि म्हटलं, उद्या सकाळी तयार राहा. मी वडिलांची परवानगी घेतली आहे. त्यांना तुझ्या कॉलेजला जाण्यावर काहीही हरकत नाही. हे ऐकून प्रीती खूप आनंदी झाली. मी तिला चिडवायला म्हटलं, अगं आनंदात किती गोलगोल झाली आहेस. ती चिडली आणि रागावून खोलीच्या बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रीतीला घेऊन कॉलेजमध्ये गेलो. तिथे प्रवेश करून दिल्यानंतर आम्ही घरी येत होतो तेव्हा प्रीती म्हणाली, दादा, मला बर्गर खायचा आहे. आम्ही बर्गरच्या दुकानात थांबलो. मी 2 बर्गर ऑर्डर केले. मी दुकानवाल्याला म्हटलं, बर्गर बांधून द्या. तेव्हा प्रीती म्हणाली, बर्गर नका बांधून देऊ, घरी पोहोचेपर्यंत थंड होतील. आपण इथेच बसून खाऊ. मी तिच्यासोबत दुकानातल्या टेबलाजवळ बसलो. आम्ही दोघं बर्गर खात होतो. तेवढ्यात मला जाणवलं की कुणीतरी आमच्याकडे पाहत आहे. जवळच्या टेबलाकडे पाहिलं तर काही गुंड नशेत प्रीतीवर घाणेरडी बोलणी करत होते. मला फार राग आला. मी त्यांना धडा शिकवायला उठलो. पण प्रीतीने माझा हात धरला आणि म्हणाली, नाही दादा, अशांच्या तोंडाला जाऊ नये, आपण इथून निघूया. त्या क्षणी माझा राग इतका होता की प्रीती नसती तर कदाचित मी त्यांचं काहीतरी केलंच असतं. माझ्या बहिणीबद्दल त्यांची बोलणी मी सहन करू शकत नव्हतो. मी प्रीतीला घरी सोडलं आणि मित्रांना भेटण्याचा बहाणा करून पुन्हा बर्गरच्या त्या दुकानात गेलो. पण ते गुंड तिथे नव्हते. 2-3 दिवसांनी प्रीतीचं कॉलेजला जाणंही सुरू झालं. माझी दररोजची सवय होती, सकाळी तिला कॉलेजला सोडणं आणि सुट्टीच्या वेळी तिला आणणं. एके दिवशी सुट्टीच्या वेळी मी तिला आणायला कॉलेज समोर गेलो तेव्हा मला त्या गुंडांपैकी एक कॉलेजच्या बाहेर दिसला. मुलींची गर्दी होती म्हणून मी प्रीतीला घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी प्रीतीला कॉलेजला सोडल्यानंतर मी ठरवलं की आज सुट्टीच्या आधीच मी कॉलेजच्या बाहेर जाऊन बघेन. जर मला तोच गुंड
पुन्हा दिसला तर मी त्याला त्याची चांगलीच खबरदारी देईन. प्रीतीला कॉलेजमध्ये सोडल्यानंतर मी घरी परतत होतो तेव्हा मला माझा एक मित्र वाटेत भेटला. तो म्हणाला, एका ठिकाणी कामासाठी एक मदतनीस हवा आहे. तू जाऊन चौकशी करून ये. कदाचित तुझं काम बनेल. पण त्यासाठी तुला आजच जावं लागेल. नाहीतर ते दुसऱ्या कोणाला तरी काम देऊन टाकतील. मी तिथून थेट त्या ठिकाणी कामाच्या चौकशी करायला गेलो. वेळ कसा गेला हे ते मला कळलंच नाही. घड्याळ पाहिलं तर 2 वाजत होते. मी घाईघाईने प्रीतीला आणायला कॉलेजकडे निघालो. कारण मला उशीर झाला होता. कॉलेजमध्ये पोहोचलो तेव्हा माझा संताप आवरता येईना. 10 गुंडांपैकी एक, ज्याचं नाव आशू होतं, तो प्रीतीच्या जवळ उभा राहून तिच्याशी बोलत होता. प्रीती इतकी घाबरलेली होती की तिच्या अंगावर घाम फुटला होता. मी त्या मुलाचा कॉलर पकडला आणि त्याला जोरदार चापट मारली. बदल्यात त्यांनीही मला मारायला सुरुवात केली. प्रीती त्याच्या पुढ्यात हात जोडून विनवू लागली, देवा करा, माझ्या भावाला सोड. तो म्हणाला, एक गोष्ट नीट ऐक. माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे. मी तिला मिळवणारच. मी तिला बर्गरच्या दुकानात पाहिल्यापासून तिच्यावर फिदा आहे. मी ओरडलो, तोंड बंद ठेव. अजून शब्द काढलास ना तर तोंड फोडून टाकेन. माझ्या बहिणीकडे डोळा टाकलास तर चालणार नाही. तो म्हणाला, तू माझं काहीही बिघडू शकत नाहीस. या शहरात कोणीही माझं काहीही बिघडू शकत नाही. माझ्या डोक्यातून रक्त वाहत होतं. ते पाहून प्रीती वेडी झाली होती. तिने मला कसं बसं ओढत घरी आणलं. घरी पोहोचताच तिने माझ्या डोक्यावर औषध लावलं. आईलाही माझी दुखापत पाहून काळजी वाटू लागली. मी प्रीतीला कठोरपणे सांगितलं की ही गोष्ट वडिलांना सांगू नकोस. डोक्याला खूप वेदना होत असल्याने मी खोलीत जाऊन पडून राहिलो. थोड्या वेळाने प्रीती हळद घातलेलं दूध आणून दिलं. दादा, मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. माझ्यामुळे तुझ्यावर संकट येऊ नये. आणि तो काही श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहे. आपण गरीब. आपण त्यांच्याशी कुठे स्पर्धा करू शकतो. मला माझा एकमेव भाऊ गमवायचा नाही. मी म्हणालो, तू कॉलेज का सोडशील? आज त्याला धडा शिकवला आहे. उद्या तो येणार नाही. तुला भीती वाटायची गरज नाही. तुझ्या सुरक्षेसाठी तुझा भाऊ जिवंत आहे. जा, अभ्यास कर. मी थोडा आराम करतो. मी आडवा पडलो होतो. तेवढ्यात दारावर जोरजोरात ठोके पडले. मी उठण्याच्या आत आईने दार उघडलं. दार धडकन उघडलं. मी धावत बाहेर आलो तर 4 जण शस्त्र घेऊन उभे होते. त्यांच्या मागून एक जाड माणूस आला आणि म्हणाला, तुझं नाव विवेक आहे ना? मी म्हणालो, हो. तो म्हणाला, तू माझ्या मुलाला मारहाण करून चांगलं केलं नाहीस. मी तुमचं या जमिनीवर राहणंही कठीण करीन. तेवढ्यात वडीलही दुकानातून आले. तो माणूस त्यांना म्हणाला, तुमचा मुलगा नीट सांभाळा. माझ्या मुलाला तुमची मुलगी आवडली आहे. आजवर कधी असं झालं नाही की ज्यावर माझ्या मुलाने हात ठेवलाय ते त्याला मिळालं नाही. मी म्हणालो, त्या वस्तू होत्या. ही माझी बहीण आहे. मी असताना हे अशक्य आहे आणि मी माझ्या बहिणीचे लग्न कोणत्या उधळ्या दारुड्यासोबत करणार नाही. तो म्हणाला, इथे तुझी तत्वज्ञान ऐकायला आलो नाहीये. मी एवढंच सांगायला आलो आहे की तुम्ही हे संबंध मान्य केलं तर बरं. नाहीतर आम्हाला दुसरा मार्गही चांगला माहीत आहे. धमकी देऊन तो निघून गेला. तो गेल्यावर प्रीतीने मागच्या काही दिवसात घडलेल्या सगळ्या घटना आई वडिलांना सांगितल्या. वडील माझ्यावर रागवले. ते म्हणाले, मी आधीच सांगत होतो, पण या मुलाने माझं ऐकलं नाही. तुला माहित नाही हे लोक कसे आहेत. दुसऱ्यांचा जीव घेणं ह्यांच्यासाठी काहीच नाही. अनेक मुलींची आबरू यांच्यामुळे गेली आहे. मी म्हणालो, बाबा, मी असताना कुणाची हिंमत होणार नाही की माझ्या बहिणीला वाईट नजरेने पाहेल. वडील म्हणाले, बरं, जा कामावर. उद्या पाहू काय करायचं. दुसऱ्या दिवशी प्रीती कॉलेजला जाताना खूप घाबरली होती. मी म्हणालो, तू काळजी का करतेस? मी आहे ना. काहीही होणार नाही. अभ्यासावर लक्ष दे. खूपच दिवस असेच गेले. ना तो मुलगा कॉलेज समोर दिसला, ना कुणी आमच्या घरी आलं. मला वाटलं हे लोक गोष्ट विसरले असावेत. पण त्या दिवसानंतर मी पाहिले की बाबा काहीतरी चिंतेत असतात. एके दिवशी मी विचारलं, बाबा, तुम्ही एवढे चिंतेत का आहात? काही प्रॉब्लेम आहे का? ते म्हणाले, नाही विवेक, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुझ्या नोकरीची चिंता आहे. मी दिल्लीला काकाकडे बोलून ठेवलं आहे. ते 2 दिवसात कामाबद्दल कळवतील.
मी म्हणालो, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी इथेच काम शोधतो आहे, लवकरच काहीतरी मिळेल आणि मी दिल्लीला गेलो तर तुमची काळजी कोण घेणार आणि प्रीतीलाही कॉलेजला सोडणं आणणं मीच करतो. तेव्हा बाबा म्हणाले, तू प्रीतीची काळजी करू नकोस, मी स्वतः तिला सोडायला जाईन आणि आणायलाही. मी काही बोलण्याआधीच वडील पुन्हा म्हणाले, पहिले काम मिळू दे आणि तसंच तुला इथे काम मिळणार नाही. इथे मिळणारं असतं तर आत्तापर्यंत मिळालं असतं. 3 दिवसांनी काकांचा फोन आला. ते वडिलांना म्हणाले, विवेकला आजच पाठवा. वडील म्हणाले, काम मिळालं का? काका म्हणाले, हो, बँकेत राखणदाराची जागा आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर विवेकला लगेच रवाना करा. आणि अशा प्रकारे मी मुंबईहून दिल्लीला आलो. तिथे मी काकाच्या घरीच राहत होतो. सकाळी ड्युटीला जायचो आणि संध्याकाळी परतायचो. बँकेत काम करताना दिवस कधीही संध्याकाळीत बदलायचा ते कळतच नाही. रविवार बँकेची सुट्टी असे. वडिलांना मी वारंवार घरी येऊ नको असं सांगितलं होतं. ते म्हणाले, दर महिन्याला घरी आलास तर तुझं सगळं कमाईचं भाड्यातच जाईल आणि तुझं एवढं वारंवार येणं योग्य नाही. मी म्हणालो, जसं तुम्ही सांगता तसं करीन. मला दिल्लीला येऊन 2 आठवडे झाले होते. तेव्हाच वडिलांचा फोन आला. ते म्हणाले, प्रीतीचं लग्न पक्क केलं आहे. हे ऐकून मला धक्का बसला, कारण प्रीती फर्स्ट इयरची विद्यार्थिनी होती. अजून खूप लहान होती. तिला फक्त शिकायचं होतं. मी वडिलांना म्हणालो, बाबा इतक्या लवकर लग्न नका लावू, ती अजून लहान आहे. वडील म्हणाले, मुलीचं लग्न याच वयात होतं आणि इतक्या मोठ्या घरातून संबंध आला आहे तर नकार देणं शक्य नाही. असा नशिबान संधी रोज रोज येत नाहीत. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटत असेल तसं करा. काही दिवसांनी पुन्हा वडिलांचा फोन आला. ते म्हणाले, प्रीतीच्या लग्नाची तारीख ठरली आहे. हे ऐकून माझं हृदय तुटलं, कारण मी तिचा एकुलता एक भाऊ असूनही माझ्या बहिणीचं लग्न, तिचा साखरपुडा सगळं माझ्याशिवाय ठरवलं गेलं होतं. वडील म्हणाले, मंगळवारी लग्न आहे, जमलं तर येण्याचा प्रयत्न कर. मी म्हणालो, हो बाबा, नक्की येईन. आठवडाभर आधी सुट्टीचा अर्ज दिला होता, पण नाकारला गेला. मी खूप प्रयत्न केले, पण मला सुट्टी मिळाली नाही. मनात आलं की नोकरी सोडून घरी जावं, पण ही नोकरी मला खूप कष्टाने मिळाली होती, त्यामुळे ते शक्य नव्हतं. मी वडिलांना फोन केला आणि म्हणालो, बाबा मला सुट्टी मिळत नाही. वडील म्हणाले, काही हरकत नाही, नोकरी सोडायची कल्पनाही करू नकोस. प्रीतीच्या लग्नासाठी मी खूप कर्ज काढलं आहे, ते आपल्यालाच फेडायचं आहे आणि तू नोकरी सोडलीस तर पुन्हा काम मिळणं कठीण होईल. इथली चिंता करू नको, मी आहे ना, मी सगळं सांभाळतो. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो. एक भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नातही नसू शकतो. माझी बहीण तिच्या भावाच्या सावलीशिवाय कशी गेली असेल? प्रत्येक बहिणीची इच्छा असते की भावाच्या आणि वडिलांच्या आशीर्वादातच ती सासरी जावी. मला स्वतःवर राग आला. मी या नोकरीसाठी शहरात आलोच का? काका काकू आणि त्यांचं कुटुंब लग्नाला गेले होते. एकटा मीच दुर्दैवी होतो, जो बहिणीच्या लग्नात सहभागी होऊ शकलो नाही. प्रीतीचं लग्न मंगळवारी झालं. रविवारी माझी सुट्टी होती. मी सकाळीच काही आवश्यक सामान घेतलं आणि निघालो. घरी पोचलं, दार ठोकवलं. आई दार उघडता तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि काळजी दोन्ही दिसत होते. मी आईचे पाय स्पर्शले आणि मग मी वेड्यासारखं घरात प्रीतीला शोधू लागलो, जरी मला माहिती होतं की ती आत्ता इथे नाही. आई म्हणाली, बाळा तुला माहित आहे ना, प्रीतीचं लग्न झालं आहे, ती सासरी गेली आहे. प्रीतीशिवाय हे घर खूप रिकामं वाटत होतं. मी ठरवलं की वडिलांची परवानगी घेऊन प्रीतीला भेटायला जावं. दुपारी वडील दुकानातून आले तेव्हा मी म्हणालो, बाबा मला प्रीतीला भेटायचं आहे, तिच्या वाचून खूप रिकामं वाटतंय. बाबा घाबरून म्हणाले, तू तिथं काय करायला जाणार? तू ती इथं आली की भेट. ती खूप श्रीमंत घरात गेली आहे. तू राखणदाराची नोकरी करतोस. तू तिथं जाणं त्यांना योग्य वाटलं नाही तर आणि तुझ्यामुळे तिचं आयुष्य बिघडलं तर? वडिलांचं हे बोलणं ऐकून मला धक्का बसला. एका चौकीदाराची बहीण असणं हा कसला अपराध? भाऊ अजूनही बहिणीला भेटणं चुकीचं कसं? मी वडिलांच्या प्रीतीच्या सासरचा पत्ता विचारला तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. 3 दिवस मी घरात राहिलो, मग सामान बांधलं आणि दिल्लीला निघालो. बँकेत पोहोचलो तर कळालं मला नोकरीवरून काढून टाकलं आहे, कारण मी सुट्टीऐवजी 3 दिवस गैरहजर राहिलो होतो. मी परत काकाच्या घरी गेलो. काका रागवले होते. ते म्हणाले, ही नोकरी मी खूप कष्टाने तुला मिळवून दिली होती आणि तू तिला गमवून बसलास. मी म्हणालो, तुमचे खूप ओळखीचे लोक आहेत, मला दुसरीकडे काम लावून द्या, नाहीतर बाबा खूप रागवतील. काका म्हणाले, ठीक आहे, प्रयत्न करतो. मी काकाच्या घरी एका आठवड्यापासून रिकामा बसून होतो. तेव्हा माझ्या एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ज्या कारखान्यात मी काम करतो तिथं काही लोकांची गरज आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. काका घरी नव्हते. मी काकीला सांगितलं की काकांना सांगा की मला काम मिळालं आहे.
मी घरी चाललो आहे. मी बस पकडली आणि घरी आलो. घरी पोहोचताच सामान ठेवून मित्राला भेटायला गेलो. मित्राने मला त्यांच्या कारखान्यात नेलं. त्याने मला मालकाशी भेटवलं आणि तिथेच मला काम मिळालं. नोकरी खूप चांगली होती. मला माझ्या शहरातच काम मिळालं याचा आनंद झाला. आणि आता मला परत कुठेही जावं लागणार नव्हतं. दुसऱ्याच दिवशी मी कारखान्यात कामाला जायलाही सुरुवात केली. फॅक्टरीचा नियम असा होता की आठवड्यात 5 दिवस काम करायचे आणि 2 दिवस सुट्टी मिळायची. मला घरी येऊन 2 आठवडे झाले होते. पण आता मी घरी आलो की घर मला जणू कंटाळा आणत होतं. घरातील रौनक जणू संपूनच गेली होती. मला प्रीतीची फार आठवण येत होती. पण मी जेव्हा बाबांशी प्रीतीला भेटण्याबद्दल सांगायचो तेव्हा ते माझी गोष्ट टाळायचे आणि म्हणायचे मुलीच्या लग्नानंतर रोज रोज त्यांच्या घरी जाणं चांगलं नसतं. मी अलीकडेच प्रीतीला भेटून आलोय. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. एक दिवस मी बाबांना न सांगता प्रीतीच्या घराचा पत्ता शोधून काढला. मला तिच्या घराचा पत्ता मिळाला. सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी जाण्याचा मी निर्णय घेतला. सुट्टीच्या दिवशी स्वच्छ कपडे घालून मी त्या पत्त्यावर पोहोचलो. आज मी माझ्या बहिणीला भेटणार म्हणून मी मनोमन खूप आनंदी होतो. कारण तिला पाहून मला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला होता. प्रीतीच्या घरासमोर पोहोचलो तेव्हा गेटवर 2 उंच मजबूत गार्ड उभे होते. घर खूपच आलिशान आणि सुंदर होतं. माझ्या मनात आलं, माझी बहीण किती नशीबवान आहे. अशा राजवाड्यासारखी हवेली मिळाली आहे. मला वाटलं बाबांनी बरोबर सांगितलं होतं की एक श्रीमंत कुटुंबात गेली आहे आणि राजेशाही आयुष्य जगत आहे. मी आज जात होतो तेव्हा गार्डने मला थांबवलं. मी त्याला सांगितलं की मी प्रीतीचा भाऊ आहे आणि तिला भेटायला आलोय. तेव्हा त्याने मला आत जाऊ दिलं. मी मुख्य दारातून आत शिरलो आणि माझे डोळेच विस्फारले. मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण हे तेच घर होतं, त्या गुंडाचं घर. आणि तो गुंड म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा. आणि प्रीती त्याच्या डोक्याला तेल लावून मालिश करत होती. प्रीतीचं लक्ष माझ्याकडे गेलं. ती लगेच हात मागे घेऊन माझ्याकडे धावत आली आणि माझ्याशी येऊन बिलगली. प्रीतीचा नवरा माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि तुच्छतेच्या स्वरात म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्या बहिणीला मिळवूनच राहीन. पाहिलंस ना? मी माझं म्हणणं खरं करून दाखवलं आणि तू काहीच करू शकला नाहीस. मला काहीच सुचत नव्हतं. आता मला समजायला लागलं होतं की मला दुसऱ्या शहरात का पाठवलं आणि बाबांनी मला प्रीतीशी भेटू का दिलं नाही. मी माझ्या बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आशीर्वाद देत घराकडे परतलो. घरी जाऊन मी खूप रडलो. आईने विचारलं, काय झालं? मी म्हणालो, तुम्ही प्रीतीचं असं का केलं? तिचं आयुष्य का बर्बाद केलं? त्या गुंडाबरोबर तिचं लग्न का लावलं? बाबांनी हे ऐकू आलं आणि ते बाहेर आले. ते म्हणाले, बाळा, आम्ही जे केलं ते योग्य केलं. कारण जर आम्ही असं केलं नसतं तर आम्ही तुला गमावलं असतं. त्या दिवशी ते आमच्या घरासमोर आले. ते दुसऱ्या दिवशी माझ्या दुकानात आले. त्यांनी मला स्पष्ट धमकी दिली की जर प्रीतीचं लग्न त्या मुलाशी झालं नाही तर ते तुला जिवंत ठेवणार नाहीत. तुला गमावण्याच्या भीतीने मी प्रीतीचं लग्न केलं. आम्ही म्हातारपणात तरुण मुलाचा मृत्यू बघू शकत नाही. ते पुढे म्हणाले, लग्नानंतर प्रीती एकदा घरी आली होती. ती म्हणाली की तिचे सासू सासरे आणि नवरा तिची खूप चांगलं वागतात. मी म्हणालो, पण बाबा, मला वाटतं की प्रीती तिथे आनंदी नाही. ती शहरातील कुप्रसिद्ध गुंडे आहेत. ते कसं एखाद्या मुलीला आनंद देऊ शकतील? मी इथे असतो तर कधीच माझ्या बहिणीचं लग्न त्या माणसाशी झालं नसतं. बाबांनी सांगितलं, मी तुला म्हणूनच दिल्लीला पाठवलं, जेणेकरून तू या गोष्टीपासून दूर राहशील. असेच दिवस जात गेले. प्रीतीच्या लग्नाला 2 वर्ष झाली. या काळात ती 2-3 वेळा घरी आली. 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. आम्हाला कळताच आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. प्रीतीची अवस्था गंभीर होती. डॉक्टर म्हणाले, तिचा रक्तदाब खूप खाली गेला आहे म्हणून ती बेशुद्ध झाली. चिंता करू नका, तिला लवकरच शुद्धीवर येईल. नर्सने बाळाला तिच्या बापाकडे दिलं. सांगितलं की तुमच्या मुलीला जन्मताच पायांचा त्रास आहे. ती चालू शकणार नाही. हे ऐकताच आशू जोरात रडू लागला. तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले, पेशंटला शुद्ध आली आहे. आम्ही आत धावलो. प्रीतीला बघून खूप आनंद झाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, दादा, काळजी करू नको, मी ठीक आहे. माझी मुलगी कुठे आहे? पाहिलं का? मी म्हणालो, हो पाहिलं, अगदी तुझ्यासारखी आहे. तेवढ्यात तिचे सासू सासरे आले आणि म्हणाले, फार प्रेमाने तिची विचारपूस करत होते. प्रीती त्यांना आई आणि बाबा म्हणत होती. हे बघून मी थक्क झालो. प्रीती विचारू लागली, आई, आशू कुठे आहे आणि माझी मुलगी कुठे आहे? मला तिला पाहायचंय. तिची सासू म्हणाली, त्याला तुझ्यासमोर यायची हिंमत होत नाहीये. तिच्या विनंतीवर तिचे सासरे आशूला घेऊन आले. आशू लाजेने डोळे खाली करून उभा होता. तो प्रीतीसमोर हात जोडून म्हणाला, मला माफ कर प्रीती, मी तुझ्याशी खूप चुकीचं केलं. आज मला कळलं की मुलगी किती अमूल्य असते.
मी अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले. कदाचित हीच माझी शिक्षा आहे. त्याने आपल्या आई-वडिलांचीही माफी मागितली. त्याचे वडील चांगले होते, पण मुलाच्या गुंडगिरीमुळे त्यांना नाईलाजाने चुकीच्या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण दोघेही तिच्याशी फार प्रेमाने वागायचे. आशू म्हणाला, "आजपर्यंत मी प्रत्येक चुकीचे काम सोडतो. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, तोपर्यंत देवही मला माफ करणार नाही." त्या दिवसापासून आशूने सर्व वाईट कामं सोडली. प्रीतीची मुलगी 2 वर्षाची झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की पायांवर ती उभी राहू शकेल. काही महिन्यांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्या दिवशी आशूने अनाथालयात जेवण दिलं. ज्यांच्या आयुष्यात त्यांनी अंधार केला होता त्या सगळ्या मुलींना भेटून त्याने माफी मागितली आणि आता तो पूर्णपणे बदललेला चांगला माणूस बनला होता. आज माझी बहीण तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. तिला आनंदात पाहून मलाही खूप समाधान मिळतं आणि मी देवाचे आभार मानतो की माझी बहीण सुखात आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.